महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हापासून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांचं सरकार बनलंय, त्यावरनं तुम्हीही ऑब्झर्व करत असाल की पहिलं एकमेकांचे नेते म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते भाजपच्या नेत्यांवर आरोप करतायत, भाजपच्या व्यक्तीवर आरोप करतायत आणि अगदी उघडपणे करतायत. म्हणजे आधी हे घडत नव्हतं. आधी कधी महाराष्ट्राला ही परंपरा माहीत नव्हती. भरपूर बातम्या चालायच्या की अचानक म्हणजे दोघांमध्ये मतभेद आहे, असं काहीच आता तरी आठवत नाही किंवा असं होत नाही. भरपूर उदाहरणं आहेत. धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणामध्ये केलेली उघडपणे हे, त्यानंतर छगन भुजबळ यांनी भाजपवर आता ओबीसी मोर्चावर मराठा आरक्षणावरनं केलेली चिखलफेक, म्हणजे या सर्व गोष्टी म्हणजे अक्षरशः रासरोस घडतायत. तरीही या सरकारला काही फरक पडत नाही. नेमकं सरकारची स्ट्रॅटर्जी आहे विरोधकांना लांब ठेवण्यापासून, हेडलाईन्स मधनं, की आपापसातच आरोप करत राहावा आणि आपापसातच आपलं नाव चालेल, म्हणजे विरोधकही नाहीसे होतील. अशीच काहीशी स्ट्रॅटर्जी आहे का हे समजायला मार्ग नाही. तुम्हाला काय वाटतंय?